अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकवर स्थानिक गुन्हे शाखा बीडची कारवाई. कारवाईमध्ये 35,90,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. दोघांविरुद्ध पोलीस ठाणे गेवराई येथे गुन्हा दाखल. दिनांक 23 ऑगस्ट 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक शेखर आवटे सोबत पोलीस अंमलदार मनोज परजने, बबन सलगर, अशफाक सय्यद यांचे पथक गेवराई परिसरात अवैध धंदेवर कारवाई करण्याकामी पेट्रोलिंग करीत असताना धुळे सोलापूर महामार्गावरील हॉटेल डिसेंट समोर एक ट्रक विनापरवाना वाळू भरत अवैध वाहतूक करीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने पंचासमक्ष पहाटे सुमारे 2:30 छापा टाकून अशोक लेलँड कंपनीचा केशरी रंगाचा ट्रक क्रमांक MH26 BE 0115 ताब्यात घेतला. ट्रकमध्ये अंदाजे 15 ब्रास वाळू आढळून आली. वाळू वाहतुकीचा आवश्यक परवाना नसल्याचेही या कारवाईत आढळून आले. कारवाई दरम्यान आरोपी जितेंद्र राजेंद्र नेमाने वय वर्षे 23 व गणेश राजेंद्र नेमाने वय वर्षे 24 दोघेही राहणार नारायणगाव तालुका अंबड जिल्हा जालना यांना ताब्यात घेण्यात आले. जप्त मुद्देमालामध्ये अशोक लेलँड ट्रक व अंदाजे 15 ब्रास वाळू असा एकूण रुपये 35,90,000 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर कारवाईबाबत संबंधितांविरुद्ध पोलीस ठाणे गेवराई गुन्हा रजिस्टर नंबर 503/2026 कलम 303(2) आणि 3(5) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कायदेशीर तपास सुरू आहे. सदरील कामगिरी पोलीस अधीक्षक नवनीत कावत, अप्पर पोलीस अधीक्षक समीर शेख, उपविभागीय पोलीस अधिकारी गेवराई अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, स्थानिक गुन्हे शाखा बीड यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक शेखर आवटे, पोलीस अंमलदार मनोज परजने, बबन सलगर, अशफाक सय्यद व स्थानिक गुन्हे शाखा यांनी केली.